पुन्हा एकदा मराठी तडका आईची कढई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत मसाला पाव कसा बनवायचा आहे। त्यासाठी बारीक चिरलेला कांदा आधी परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये बारीक चिरलेली ढोबळी मिरची घालायची, ती पण परतून घ्यायची। नंतर याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा, टोमॅटो पण परतून घ्यायचा आहे। हे सगळं परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत। तुमच्या आवडीचे तुम्ही कोणते पण मसाले घालू शकता, खूप छान लागतं, खूप सुंदर होते खायला। यामध्ये मसाले घालूयात। हळद, मीठ, धना पावडर, लाल मिरची पावडर, चिकन मसाला आणि कांदा मसाला घालून मी याला फोडणी देते। तुमच्याकडे जे मसाले असतील तुम्ही घालू शकता, खूप छान लागतं। आता हे सगळं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं। पाणी घालून चांगला मसाला तयार करून घ्यायचा आहे। यानंतर आपण याच्यामध्ये पाव ॲड करणार आहोत। मसाला आपला तयार आहे। खायला खूप छान लागतो। तुम्ही एकदा नक्की कमेंट करून मला सांगा कसा झाला। मसाला शिजून चांगला तयार आहे। आता हा तव्याच्या एक साईडला काढून घ्यायचा। त्यानंतर आपण याच्यामध्ये चाकूनी पाव कट करून आपण याच्यामध्ये मसाला भरणार आहोत। आता पाव दोन्ही साइडनी मध्ये कट करून दोन्ही साइडनी चांगला मसाल्याने भाजून घ्यायचा आहे। मसाला भरायचा आहे पावामध्ये आणि मी चीजचा स्लाइस वापरलाय, किंवा तुम्ही खिसून घातला तरी पण चालेल। ते स्लाइस मी याच्यामध्ये ठेवणार आहे आणि अजून एक पाव घेऊन तो पण मसाल्यामध्ये डीप करून तो पाव याच्यावरती ठेवून द्यायचा आणि दोन्ही साइडनी पुन्हा एकदा भाजून घ्यायचा। खूप भारी लागतं। एकदा नक्कीच करा आणि मला सांगा नक्की कमेंट करून की कसा झालाय। मस्त दोन्ही साइडनी चांगलं भाजून घ्यायचंय। आपला पाव तयार आहे। मस्त गरम गरम खायला घेऊ शकता। आणि हां, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच छान छान रेसिपी सोबत आपण नक्की भेटत राहूयात। थँक्यू सो मच। आता आपण डेकोरेशन करूया। आता त्याच्यासाठी फक्त थोडंसं चीज आणि चिली फ्लेक्स लागणार आहे। प्लेटमध्ये हे पाव घेतल्याच्या नंतर खिसून त्याच्यावरतून चीज घालायचं आणि त्याच्यावरती हाताने थोडीशी चिली फ्लेक्स पसरून टाकायचे आणि गरम गरम खायला घ्यायचे। खूपच भारी लागते, नक्कीच ट्राय करा। वाव, मस्त दिसायला पण खूप छान दिसते। मस्त गरम गरम खाऊन घ्या। खात राहा, खुश राहा आणि असंच मला भेट देत जा। थँक्यू सो मच। बाय बाय।